मग गेले काही दिवस मी काय सांगतो आहे? राहुल गांधींचं माझं एकमत आहे या विषयावर, हे मला माहिती आहे ना. गेले काही महिने मी हेच सांगतोय की हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या, ते त्यांची टर्म पूर्ण करत नाही आहे. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावं लागतं आहे. तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगडा होईल. 17 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आहे. काय खूप अभ्यास करून इथे उभं राहावं लागतं आम्हाला. नाही 17 सप्टेंबर नंतर असं काय होईल ते कळेल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्याने आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्याने प्रसंगाला सामोरं जावं. अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाही. मोदी गए तो अमित शाह भी गए ना, है क्या? एकावर एक फ्री आहे ना ते. एक स्पेसिफिक आज जो मुद्दा आहे, यंदाचा पंतप्रधान पदाचा म्हणजे मोदींचा जो वाढदिवस आहे तो पंतप्रधान पदाच्या त्यांच्या कार्यकाळातला शेवटचा वाढदिवस आहे असं हे माझं मत आहे. माझ्याकडे जी काय आकलन आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात, आम्ही जी काय चर्चा करतो, आमच्या समोर जे काय तथ्य येतात, जसं आम्ही म्हणालो की लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचं भाषण, तसं हा प्रधानमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल. हे जवळजवळ जागतिक स्तरावरचं मी चित्र सांगतो. भाजप परत एकदा हिंदीवर लक्ष केंद्रित म्हणजे काय करणार? इंस्टाग्रामवरती मंत्र्यांनी नाही, आता प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला एक दिवस विद्यापीठाचा दौरा करायचा. त्यांच्या आधी त्यांनी महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेत जाऊन यावं. काल परत एकदा मी एक माझ्या ट्विटर हँडलवरती दिला आहे की सुरगाण्यामधल्या सरकारी आश्रमशाळेमधली परिस्थिती काय आहे. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जे तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जेने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चालले काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे.